मी ना यात सोडा नाही टाकत. कशात ते पुढे सांगतेच. हाय, मी अर्चला, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आधी तर सकाळी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले, त्याच्यानंतर तांदूळ आणि डाळ भिजवली आणि मग शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले. बरेच दिवस चाललं होतं बनवूया पण काय आळशीपणा हो. आता त्यालाच साईडला ठेवून घेतलं बनवायला. छान असे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि त्यात थोडंसं तीळ टाकलं, कारण जास्त नाही टाकलं, ते पण गरम असतं ना, आता खूप गरम व्हायला लागलं आहे म्हणून. आणि मग त्याच्यात गूळ वगैरे टाकलं आणि लाडू वळवायला घेतले, पण ते वळतच नव्हते. मी म्हणते का नाही वळत आहे. मग मला कळलं, अरे हां, गूळ कमी पडलं असेल. मग थोडंसं टाकलं आणि मग छान असे लाडू करून घेतले आणि एका बरणीत ठेवायला घेतले. आता हेल्दी खायचं चाललं आहे, पण आता बघू किती लक्षात राहतं. आता आपल्या हेल्थची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे, नाही का. मग त्याच्यानंतर जे काही तांदूळ आणि डाळ भिजवली होती इडलीसाठी, तेच मग बारीक करायला घेतली. आणि मी यात सोडा नाही टाकत, कारण मला नाही आवडत. सोड्याऐवजी तुम्ही मेथीच्या बिया टाका, त्यांनी पण छान पीठ फर्मेंट होतं. मग रात्रीच मी यात मीठ वगैरे टाकून घेतलं आणि वाटाणे वगैरे सोलले. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.